कोकणातील प्रसिद्ध अशी ओल्या काजूची भाजी चवीला खूपच मस्त चविष्ट लागते। ताज्या काजूमुळे तिचा स्वाद अगदी वेगळाच आणि खास असतो। काजूचा हंगाम आला की प्रत्येक घरामध्ये ही भाजी आवर्जून बनवली जाते। नमस्कार, स्वागत आहे तुमचे केजी क्लासिक फूड आपल्या YouTube चॅनलवर। तर आज आपण करणार आहोत चमचमीत अशी कोकणातील ओल्या काजूची भाजी। तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। असे ओले काजू आपण इथे घेतले आहेत। काजू कापून घेऊया। त्याआधी आपण ज्याने काजू कापणार आहे त्याला तेल लावून घेऊया आणि हाताला एक ग्लोव्ज किंवा प्लास्टिक पिशव्या बांधून घ्याव्यात, जेणेकरून त्याचा चीक हाताला लागणार नाही। काजू हे असे मध्ये कापून घेऊया। अशा रीतीने हे सर्व काजू कापून घेतले आहेत। आता त्याचा आतला काजूगर काढून घेऊया। गरम पाण्यात काजू 10 मिनिटं भिजत ठेवूया, त्यामुळे काजूच्या साली सहजरित्या निघतील। अशा या काजूच्या साली काढून घेऊयात। भाजी करण्यासाठी भांड्यामध्ये 2 टेबलस्पून तेल, अर्धा टीस्पून मोहरी, पाव टीस्पून हिंग, 1 टेबलस्पून आले लसूण पेस्ट घालून 2 ते 3 मिनिटं परतून घेऊया। आता त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूया। कांद्यावर मी 7-8 कढीपत्ते घालते। तेलामध्ये कढीपत्ते घातले ना की ते तेल उडते, तर मी कांद्यावर घालते। आता कांदा लालसर रंगावर परतून घेऊया। एक बारीक चिरलेला टोमॅटो घालूया आणि तो नरम होईपर्यंत परतून घेऊया। टोमॅटो नरम झाला की त्यामध्ये 1 टेबलस्पून लाल तिखट पावडर, 1 टीस्पून काश्मीरी मिरची पावडर, अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून धणे पावडर, पाव टीस्पून गरम मसाला घालून 2 ते 3 मिनिटं परतून घेऊया। आता त्यामध्ये 2 टेबलस्पून कांदा खोबऱ्याचे वाटण घालून 2 ते 3 मिनिटं परतून घेऊया। तुम्हाला जर कांदा खोबऱ्याच्या वाटणाची सविस्तर रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये वाटणाचे टाईप करा। आता त्यामध्ये सोललेले काजू, एका बटाट्याच्या फोडी घालून परतून घेऊया। त्यामध्ये तुम्हाला हव्या त्या कन्सिस्टन्सीनुसार पाणी ऍड करूया। झाकणावर पाणी ओतून काजू व बटाटा शिजवून घेऊया। भाजी शिजल्यावर त्यामध्ये चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व एकत्र करूया आणि गरमागरम आपली काजूची भाजी खाण्यास तयार। तुम्ही ही भाजी भाकरी, चपाती, पुरी सोबत खाल्ली तर तिची चव अजूनच खुलते। अशाच नवनवीन रेसिपींसाठी केजी क्लासिक फूड आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला नोटिफिकेशन येईल। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह।